अंतर्देशीय उत्पादक, भाजप नंतर, भाजप नाही भाजप 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 नंतर पहिल्यांदा स्थूल आंतरदेशीय उत्पादक. बरोबर आहे. आता समोर असते तर तुम्हाला आधी विचारलं असतो आणि मग मी बडबड केली असती. आता मला एकट्याला बडबड करावं लागेल है ना, कारण तुम्हाला सांगतो म्हणायचं तर मला वाटते अर्धा तास तर सांगण्यातच लावा. आपण बघून घेऊया, ब्रीफली बघून घेऊया की आपण GDP म्हणजे एक्झॅक्ट काय म्हणतो है ना. आपण पाहिलेलं होतं GDP एक डिफायनिंग फॅक्टर सांगतो, म्हणजे एक व्याख्या पहिल्यांदा सांगतोय की ही काय आहे, ग्रॉस व्हॅल्यू आहे. काय आहे, ग्रॉस व्हॅल्यू, स्थूल है ना, मराठी वाल्यांचे स्थूल मूल्य आहे. कशाचं स्थूल मूल्य आहे, एका देशातील है ना, इथे कंट्री लिहून ठेवतो, त्याला ब्रॅकेट मध्ये आपण म्हणतो डोमेस्टिक कंट्री. एका देशातील सर्व ऑल प्रोडक्शन, उत्पादन. पण कोणतं प्रोडक्शन, कोणतं उत्पादन, फायनल, शेवटचं. असं शेवटचं उत्पादन त्या देशातील, कंट्री डोमेस्टिक शब्द आला ना, डोमेस्टिक आंतरदेशीय, डोमेस्टिक म्हणजे त्या देशातील, त्या देशांतर्गत झालेलं असं उत्पादन जे शेवटचं आहे. शेवटचं आहे म्हणजे त्याचं उदाहरण, तुम्ही सगळ्यांनी शर्ट पॅन्ट घातू ना, आता माहित नाही कोणी सांगत नाही है ना, तर शर्ट पॅन्ट जो आहे तो शेवटचा, ज्याचा उपभोग डायरेक्टली कन्झ्युमर घेऊ शकतात. ज्याचा उपभोग घेत नाही, म्हणजे जसा सूत आहे तर सूत घालून फिरता का तुम्ही, नाही, कपडा घालून फिरता, म्हणजे पॅन्ट घालून फिरता, सूत घालून फिरत नाही. सूत हा फायनल गुड नाही. पण तुमचा पॅन्ट फाटला असा आणि तुम्ही सूत घेऊन आले असाल घरी शिवाले, हा फायनल गुड. म्हणजे सूत दोन प्रकारचा, तुमचा पॅन्ट बनवासाठी सूत हा इंटरमिडिएट गुड, आणि तुमचा पॅन्ट फाटला तर शिवाले सूत हा फायनल गुड. तर फायनल जो गुड आहे त्याचं मूल्य, पण कसं मूल्य आहे, स्थूल, ग्रॉस, नेट नाही है ना. नेट आणि ग्रॉस तुम्हाला मागच्या वेळा समजून सांगितला होता. तर हा जो आहे ग्रॉस, स्थूल मूल्य ऑफ ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. ऑल फायनल गुड्स, सर्व प्रकारचे जे काही उत्पादक आहेत आणि सर्व प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्या सर्वांचं मिळून जे एकूण मूल्य आहे, ते एकूण मूल्य म्हणजे GDP, स्थूल आंतरदेशीय उत्पादन. आलं का नाही लक्षात, आलं. आता फायनल म्हटलाय, फायनल कशाला फायनल म्हटलाय, नाही तर आताच उदाहरण दिलं, सूत आणि कापड आणि तुमच्या पॅन्ट, बरोबर आहे. तर मग सुताचे बी पैसे मोजा आणि मग पॅन्ट त्या सुतानं शिवला त्याचे बी पैसे मोजा. उदाहरण घेऊया, उदाहरण घ्या, काऊन का पेना असे काऊन नाही. उदाहरण घ्या, तुमचं सूत घ्या, सूत 10 रुपयाचं होते आणि तुम्ही पॅन्ट घेतला है ना, पॅन्ट घेतला 100 रुपयाचा, टोटल किती झाले 110 रुपये. हा पॅन्ट बिना सुताचा बनला का है ना. तुम्ही एवढे रईस आहे का सोन्याचं पॅन्ट शिवल्या, तो पुण्याला कोणीतरी होता सोनेवाला है ना, तसा आहे का, नाही. तर हा सूत जो आहे, ह्या सुतानेच पॅन्ट शिवला, म्हणून हा जो आहे सूत हा मोजला जाणार नाही, केवळ पॅन्टचे पैसे मोजल्या जाईल. पॅन्ट हा फायनल गुड झाला, याचेच पैसे मोजल्या जाईल, याचे मोजल्या जाणार नाही. म्हणजेच आम्ही GDP मध्ये किती ऍड करू, 100च ऍड करू, 10 ऍड करणार नाही. पण सुताचा बिंडल तुम्ही घेऊन आणला का, पॅन्ट फाटला म्हणून ठिगडलावाले दिसते म्हणून, नाही का का, खैर म्हणा आजकाल फाडून फिरतातच म्हणा, फॅशन हो है ना. तर ते पॅन्ट साठी जो सूत घेतला, हा सूत शिवासाठी जर घेतला असेल आणि तो 10 रुपयाचा होत असेल, तर मग मात्र आपण म्हणू ही 110 रुपये. आलं का नाही लक्षात, ठीक आहे. तर फायनल म्हणजे कुठला, ज्याचा प्रत्यक्षात उपभोग घेतला जाऊ शकतो. मग याला दुसऱ्या भाषेमध्ये कसं बोलणार, त्याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण असं बोलणार, द गुड्स विच आर बीइंग अवेलेबल इन द मार्केट.
जे बाजारात उपलब्ध आहेत. कशासाठी? पासाठी का? तुम्हाला पार बा मस्त दिसते वॉशिंग मशीन? नाही. कशासाठी? विकत घ्यासाठी. बरोबर आहे. तर फॉर सेलिंग, विकायसाठी. विकायसाठी जे उपलब्ध आहेत असेच गुड्सला फायनल गुड्स आपण म्हणतो. आणि जे विकासाठी नाही पण विकायसाठी जे गुड्स बनवायचे आहेत त्याच्यासाठी जे लागतात वस्तू, ज्या सेवा लागतात त्याला आपण इंटरमिडिएट गुड्स म्हणतो. इंटरमिडिएट म्हणजे मधले, इकडचे बी नाही ना तिकडचे बी नाही, मधले. समजलं ना? मधले तुम्हाला माहित आहे ना, सांगायची गरज नाही. तर आपल्याला काय दिसतंय की अशा प्रकारचे गुड्सचं व्हॅल्यू जे फायनल लेवलवर आहे. मग कुठले? तर शब्द आलेला आहे ऑल. शब्द कुठला आला आहे? ऑल. मग ऑल शब्द आला आहे तर मग सर्व प्रकारच्या गुड्स मध्ये आपल्याला असं दिसतंय की इकॉनॉमी जर बघितली आपण तर इकॉनॉमीचे इन जनरल 3 सेक्टर दिसतात. 3 सेक्टर दिसतात. कुठले कुठले आहेत बघू ते पाहू. कुठले कुठले आहेत 3 सेक्टर्स? प्लीज कोणीतरी सांगा. अर्थव्यवस्थेचे 4 असे मानतो आपण, पण प्रामुख्याने आपण 3 मध्येच काउंट करतो. 3 कुठले? अर्थव्यवस्थेचे क्षेत्र आहे ना, क्षेत्रामध्ये विभाजित केलेला आहे ना अर्थव्यवस्थेला. कुठला? नाही, कोणीच उत्तर नाही देत. झोपले पुन्हा. हा, तर कोणी नाही देत? नाही. हा, प्राथमिक. प्राथमिक ठाऊक आहे ना, प्रायमरी, प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय. मग चतुर्थ पण आहे, क्वार्टरनरी पण आहे, ज्याला न्यू इकॉनॉमी हा कॉन्सेप्ट आपण म्हणतो. न्यू इकॉनॉमी नवीन आली आहे आत्ताची जी इकॉनॉमी आहे. मी समोर बोलत आहो तुमच्या, बरोबर आहे. समोर कॅमेरा लागला आहे, नेटनं तुम्ही पाहता, मोबाईलनं तुम्ही पाहता. हा फुटतात हो का? नाही, हा विकतात हो. तर हा न्यू इकॉनॉमी हो, डिजिटल इकॉनॉमी याला म्हणतात. याला वेगळ्या प्रकारचा एक गिग इकॉनॉमी असा कॉन्सेप्ट आहे, बघूया कधीतरी आपण. तर हा जो एलिमेंट आहे हा 4th सेक्टरमध्ये येतो, 4थ्या अर्थव्यवस्थेच्या आयामात येतो. तर आपण इन जनरल प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय, इथले कुठले? ऑल सेक्टर्स, सर्व क्षेत्र अर्थव्यवस्थेत, त्यातील तयार होणाऱ्या सर्व वस्तू आणि सेवा याचं सकल मूल्य, एकूणच मूल्य म्हणजेच ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. कसं आहे? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जर आपण बघितलं तर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन इज नथिंग बट द समेशन. एकूण करायचं आहे, अधिक है ना, प्रायमरी अधिक द्वितीय अधिक तृतीय, बरोबर आहे, राईट. चहा घेतला, पत्ती घेतली, दूध घेतला, याचं गणित हे जे आहे हा समेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ ऑल गुड्स अँड सर्व्हिसेस. सर्व प्रकारच्या वस्तू आणि सेवा ज्या आहेत सर्व क्षेत्रातल्या, याचं एकूणच मूल्य जे आहे, कुठल्या मूल्य? फायनल गुड्सचं, ते म्हणजे जीडीपी. क्लिअर? आता हे एकूण जर आपण मूल्य पकडलं तर आपल्याला काय दिसतंय की हे एकूण ढोबळ मानाने आहे. हे ढोबळ मानाने असल्यामुळे आपल्याला काही निश्चित होत नाही की एक्झॅक्ट काय आहे आणि काय नाही, बरोबर आहे. आता मूल्य म्हटलं तर काय येते? मूल्य म्हटलं तर प्राइस, किंमत. आपण किमतीच्या आधारावर त्याचं मूल्य काढतो. मूल्य काढण्याच्या वेगवेगळ्या बाबी आहेत इकॉनॉमिक्समध्ये, नवीन नवीन कॉन्सेप्ट्स आलेले आहेत है ना. आपण आधी क्वांटिटेटिव्ह लेवलवर पाहत होतो, आता क्वालिटी लेवलवर बघतो. मूल्य हे नॉन इकॉनॉमिक कॉन्टेक्स्टमध्ये सुद्धा इकॉनॉमिक्समध्ये बघितल्या जातं. उदाहरणार्थ, मी एखादी वस्तू घेतलेली आहे आणि ही वस्तू घेतल्यामुळे मला अपार आनंद झालेला आहे, अपार आनंद झालेला आहे, हे सुद्धा मूल्य आहे है ना. मी एखादी वस्तू घेतलेली आहे आणि ही वस्तू घेतल्यावर मला फ्लॅश मारता येते, 2-4 जणी पाहतात माझ्याकडं मस्तपैकी, का तर कारमध्ये बसला आहे बा म्हणून है ना. तर हे पण मूल्य आहे. याला सोशल आयडेंटिटी व्हॅल्यू है ना, सामाजिक एक स्थान निर्माण करण्यासाठी जे काही मूल्य आहे ते पण एक मूल्य असतं.
तर मूल्याची परिभाषा जी आहे खूपच व्यापक आहे. इकॉनॉमिक्समध्ये ती आता व्यापक स्वरूपात घेतलेली आहे आणि म्हणून आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण हॅपीनेस इंडिकेटर्स, हॅपीनेस इंडेक्स असं पण बघतो. आधी आपण नुसतं फिजिकल इंडेक्स बघायचो, म्हणजे माणूस जिवंत आहे का, जिवंत आहे म्हणजे बरोबर आहे. आता तसं म्हणत नाही आपण, माणूस खुश आहे का, है ना. तुम्ही आहात का, नाही, कोणीच खुश नाही. म्हणजे मग याचा अर्थ तुम्ही अजून विकसित झाला नाही आहेत असं मान्य होतं. तशी नवीन प्रकारच्या इकॉनॉमिक्समध्ये व्हॅल्यूज जे आहेत, मूल्य जे आहेत ते बहुआयामी झालेलं आहे. इथे मात्र आपल्याला GDP मध्ये जे पाहायचं आहे ते कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये पाहायचं आहे, किंमत ह्याच कॉन्टेक्स्टमध्ये पाहायचं आहे. क्वांटिटेटिव्ह कॉन्टेक्स्टमध्ये संख्यात्मक स्वरूपात पाहायचं आहे, मूल्यात्मक स्वरूपात मूल्य पाहायचं नाही. क्वालिटेटिव्ह व्हॅल्यू नाही पाहायची आहे, क्वांटिटेटिव्ह व्हॅल्यू पाहायची आहे. तर याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला, प्राइस. मग प्राइस हे जे आहे याचं एक उदाहरण घेऊया GDPच्या कॉन्टेक्स्टमध्ये. हे उदाहरणार्थ असं घ्या, है ना बाबू, हा कॅमेरा कितीचा झाला, हा 5,000चा. हा लॉजिटेकचा कॅमेरा हो आणि हा 5,000चा झाला. आता गंमत अशी लॉजिटेकचा कॅमेरा खऱ्या अर्थानं हा जो घेतला त्याची खरी किंमत जी आहे ते मला वाटतं 3,000 काहीतरी होती. हा हे बघा, लॉजिटेकची ह्या कॅमेराची खरी किंमत किती होती, 3,000. घेतला किती ना, 5,000. पहा बरं, है ना, घेतला किती ना, 5,000. मग आज आम्ही जेव्हा GDP कॅल्क्युलेट करू आणि हा लॉजिटेकचा कॅमेरा इन्क्लूड करू, है ना, त्याचं व्हॅल्यू ऍड करू, तर ते किती ना ऍड करू, 5,000. 3,000 करू का, नाही. का असं झालं, का, तर आता कॅमेराचे भाव वाढले. काऊन भाव वाढले, भाव कोणाचे वाढते, ज्याची मागणी असते त्याचे भाव वाढते. भाव वाढ तुम्हाला माहीतच आहे, तुम्हाला काय सांगावं नाही लागत, है ना. पोट्ट्यांनाही नाही सांगावं लागत ना, पोट्टींनाही नाही सांगावं लागत, है ना. एखादी राहिलीच तर मग माहीत आहे, है ना, किती भाव वाढतात तर, है ना. तर भाव वाढ सगळ्यांनाच माहीत आहे, है ना. तर एक जर वस्तू आहे आणि मागणारे 10, तिचे भाव वाढतील ना, बरोबर आहे ना. एका वर्गात असं इंजिनिअरिंगवाल्यांना होते. इंजिनिअरिंगवाले कोणी असतील तर त्यांना माहीत आहे, इंजिनिअरिंगच्या याच्यामध्ये पर्टिक्युलरली सिव्हिलमध्ये पोट्टे राहते, चुकून एखादी पोट्टी राहते, है ना. आणि मग काय विचारू नका, है ना, पोट्टे बिचारे पागल, है ना. तर असा भाव वाढते, है ना. आणि जर सपोज तुम्ही 10 पोट्टे असतील तर भाव वाढन का, कोणाचे भाव नाही वाढणार. तर ह्या कॉन्टेक्स्टमध्ये इथं काय दिसते, लॉजिटेकचा कॅमेरा जी नेहमी डिमांड होती त्याच्यापेक्षा जास्त डिमांड झाली, कारण जागोजागी क्लासेस सुरू झाले आणि क्लासेस सुरू झाल्यामुळे याची किंमत 2,000 वाढली. 2,000 वाढली. तर आज आम्ही GDP कॅल्क्युलेट करू, ते GDP कॅल्क्युलेट करताना आम्ही 5,000 लिहू, 3,000 लिहिणार नाही. आता हे जे 5,000 आम्ही लिहिलेले आहेत हे खरी किंमत होय का, खरं हो का, नाही, हे खरे नको. आणि हा जो खरेपणा खोटेपणा आहे हा शोधायचा आहे. आणि म्हणून मग जेव्हा प्राइस जी आहे आम्ही 2 कॉन्टेक्स्टमध्ये काढतो GDP मध्ये, आणि म्हणून GDP 2 स्तरावर आम्ही विचार करतो. 2 प्रकार आपल्याला दिसतील. एक GDPचा प्रकार, एक GDPचा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो रिअल GDP. एक GDPचा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतो रिअल GDP. मी GDP डिफ्लेक्टरच सांगत आहो, पण त्याच्यासाठी हे सगळं सांगावं लागतं रामाय, लक्षात घ्या. आणि दुसरा जो आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ GDP नॉमिनल, है ना. रिअल म्हणजे काहीतरी शब्द हो, ठीक आहे, वास्तव. रिअल म्हणजे वास्तव आणि नॉमिनल म्हणजे नामित, नामधारी, नावाचा, खरं काहीच नाही, मला पानं फुलवा म्हणजे नॉमिनल GDP, है ना. जसं दिसते तसंच असते. रिअल GDP हा दोघांमधला हा फरक.
ओके. मग रिअल जीडीपी जेव्हा आपण शब्द वापरतो, वास्तव सकल घरेलू उत्पादन असा जेव्हा शब्द वापरतो, त्या क्षणाला आपल्याला असं दिसतंय की इथे प्रत्यक्ष काय आहे ते पाहायचं आहे. मग प्रत्यक्ष इकॉनॉमीच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पाहायचं आहे तर आपण जीडीपी मध्ये काय म्हटलं आहे, व्हॅल्यू ऑफ ऑल फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस. सर्व शेवटचे अंतिम उत्पादन जे आहे त्याचं मूल्य. मग अंतिम उत्पादनाचं मूल्य असं जेव्हा शब्द वापरतो तेव्हा आपल्याला असं दिसतंय की रिअलच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे की प्रत्यक्षात जर इकॉनॉमी वाढली आहे तर ती कशी वाढणार. उदाहरणार्थ घेऊ आपण की एक युनिट आहे, म्हणजे उदाहरणार्थ आता दुसरं उदाहरण घेऊ. एकानं 1 एकरामध्ये वांगे लावले आहेत. वांगे लावले आहेत. त्या वांग्याचं त्याला उत्पादन झालं ना, विकलं तर त्याला मिळाले 1,00,000 रुपये. मग दुसऱ्या वर्षी त्याला विचारला, बापू मागच्या वर्षी तुला 1,00,000 रुपये मिळाले होते, आता ह्या वर्षी किती मिळाले का, वांगेच लावलास म्हणे. तर तो म्हणे ह्या वेळेस 2,00,000 रुपये. त्याला म्हणालो बापू काहून गा, वांग्याचे भाव वाढले का. तो म्हणते नाही गा, वांग्याचे भाव तेच. मागच्या वर्षी मी 10 रुपये किलोच विकलो, ह्या वर्षी मी 10 रुपये किलोच विकलो. काय वांग्याच्या भावात नाही, मी दुसऱ्या एकरमध्ये पेरलो. मागच्या वर्षी 1 एकर पेरलो, आता 2 एकर पेरलो. म्हणजेच काय, कमोडिटी जी आहे, गुड्स जे आहे, वस्तू जी आहे त्याच्या संख्येमध्ये वाढ झाली. मूल्यात वाढ नाही झाली, त्याच्या संख्येमध्ये वाढ झाली. जेवढं उत्पादन वाढेल तेवढं प्रॉफिट होईल. मग जेवढं उत्पादन वाढेल तेवढं प्रॉफिट होईल तर खऱ्या अर्थाने इकॉनॉमी विकसित होईल. कशी बघून घेऊ. आता जर यानं 1 एकरात वांगे पेरत होता तर 1 एकरात वांगे तर काय एकटा पेरत का, है ना, मरून जाईल ना एकटा पेरत बसन. बरोबर आहे, ते वांगे तोडाले त्याला महिना निघून जाईल. तर तो काय करते, माणसं लावते, गडी माणसं, है ना. त्यानं असं गृहीत धरा की एका एकरामध्ये 10 गडी माणसं लावले पहिल्या वर्षी. 10 गडी माणसाले त्याने जे काय दिले, 1,00,000 प्रॉफिट झाला, 1,00,000मधून 10,000 देऊन टाकले. बरोबर आहे. आता दुसरा एकर पेरला तेव्हा पुन्हा 10 माणसं लावा लागतील ना. म्हणजे आता किती माणसं वाढले, 20 माणसं वाढले. उत्पादनही वाढलं आणि नोकऱ्याच्या संध्या सुद्धा वाढल्या. इकॉनॉमी वाढन ना. कारण जे 10 वांगे तोडणारे जे लोक होते त्यांना जे पैसे भेटले ते का खिशात घेऊन फिरतील का चुक्या, नाही. ते काय करते, खर्च करतील, है ना. धरतीनं एक वांग खिशात भरते, एका वांग्यानं जमन का जुगाड, नाही. दुसरं वांग तर घ्यावं लागेल, नाही वांग तर टमाटर तर घ्यावं लागेल. तर नुसती वांग्याची भाजी बनवते. मग टमाटर घ्यायला ते मार्केटमध्ये जातील, टमाटरवाल्याचे टमाटर विकतील. आता 10 लोकांनी टमाटर पहिल्या वर्षी घेतला, दुसऱ्या वर्षी अजून 10 लोक टमाटर घेतील. मग टमाटरवाल्याला दुसऱ्या एकरात पेरावं लागेल. बरोबर आहे. अशा प्रकारे इकॉनॉमी विकसित होत जाईल. म्हणजेच खऱ्या अर्थानं अर्थव्यवस्थेचा विकास होईल. म्हणजे इथे रिअल जीडीपी जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आम्ही कशाचा विचार करतो, आम्ही प्राइसचा विचार करत नाही, आम्ही किमतीचा विचार करत नाही, आम्ही क्वांटिटीचा विचार करतो, संख्याचा विचार करतो, किती उत्पादन झालं त्याचा विचार करतो. कारण जितकं उत्पादन होईल तेवढीच इकॉनॉमी वाढेल. बरोबर आहे, लक्षात आलं. सगळे झोपले आहेत का, कोणी हो नाही म्हणत ना, काय नाही, मला लई बोर व्हायला लागलं. तुम्ही बी झोपता का, है ना, तुम्ही बी झोपतात, ते बी झोपतात. हो हो, अरे हो म्हणतात, झोपतो म्हणतात. झोपतो म्हणता का समजलं म्हणता, हो म्हणतात. क्लिअर सर, ओके. एकानं बरोबर उत्तर दिलं क्लिअर, बाकीचे हो म्हणला आता हो झोपलो म्हणून काय. थँक्यू थँक्यू, चल या, थँक्यू दोस्तो, है ना. तर बघा मित्रांनो, आपल्याला काय दिसतंय की आपण जेव्हा रिअल जीडीपीचा विचार करतो तेव्हा आपण कशाचा विचार करतोय, संख्येचा विचार करतोय. आणि जेव्हा संख्येचा विचार करतोय तर ऑब्व्हियसली इकॉनॉमी एक्सपांड होत आहे, है ना. असे जे पैसा आहे, जी इकॉनॉमिक मूल्य आहे त्याचं वितरण होत आहे. म्हणजे सगळ्यांचाच विकास होईल. गडी माणसाला पैसे भेटतील, त्यांना विचारायला रोजीरोटी मिळेल,
म्हणजेच काय तर रिअल जीडीपी जर बघितलं तर दुसऱ्या दृष्टिकोनातून आपण असं म्हणू शकतो की रिअल जीडीपी खऱ्या अर्थाने विकसित होत असेल, खऱ्या अर्थाने ती वृद्धिंगत होत असेल तर इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी सुद्धा कमी होईल, आर्थिक विषमता सुद्धा कमी होईल. कारण की जे नाहीरे आहेत हाव है ना, हाव नॉट, हाऊज आणि हाव नॉट कोण डिफरन्शिएट केला होता याले, हाऊज आणि हाव नॉट मध्ये कोण केला होता, असा आपण कॉन्सेप्ट पाहिला होता ना, मी शिकवला आहे मला आठवतं. हाव आणि हाव नॉट, होरे आणि नायरे. आर्टवाले कोण होत का, आर्टवाले आहेत का इथं, पॉलिटिकल सायन्स ज्यांचं होतं, इकॉनॉमी होतं, कोणीच नाही, सगळे सायन्सवाले आहेत, त्यांना मराठीमध्ये पाहिजे का हो सायन्सचा विकास है ना. तर आपल्याला काय दिसतंय की हाऊस आणि हाव नॉट हा कार्ल मार्क्सनी सिद्धांत त्याने डिफरन्शिएट केला होता. यातले हाव नॉट म्हणजे लेबर जे आहेत त्यांना त्यांचं सुद्धा इन्कम वाढणार, त्यांना सुद्धा काहीतरी मिळकत मिळणार, म्हणून रिअल जीडीपी जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु आपण जेव्हा तत्कालीन परिस्थिती करंट पोझिशनमध्ये जेव्हा असतो, आजच्या घडीला जर आपल्याला जीडीपी काढायचं असेल तर आपण सोपा मार्ग निवडतो, बाजारात जातो आणि बाजारात जाऊन आपण वस्तूचा भाव विचारतो. भेंडी केवढ्याची व, तर ते सांगते कितीची आहे भेंडी, आता लई महाग आहे, मी तर घेऊच नाही बा, मी नुसता खातो, 20 रुपये पाव. च्या मायाला काव भेंडी हो काव आहे ना. तर 20 रुपये पाव म्हणजे किती रुपये किलो झाली, मला गणित येत नाही, किती रुपये किलो झाली का, गणित येत नाही, नाही येत नाही म्हणून काय बँकिंग पास झालं होतं, हा 80 रुपये किलो, पटकन सांगितलं माझ्या दोस्तानं 80 रुपये किलो, बरोबर आहे. आता 80 रुपये किलो तर मी भेंडीचे जोडलो, वांग्याचे म्हणलं 50 रुपये किलो, टोमॅटोचे म्हणलं 100 रुपये किलो, मारलो बेरीनं सरळ केलो 200 रुपये आहेत. मग हे जे 200 रुपये आहेत आजचे आहेत, आज तर आज जे आहे आजच्या याच्यामध्ये म्हणजे करंट प्राइजेसमध्ये जेव्हा मी कॅल्क्युलेट करतो त्याला आपण म्हणतो नॉमिनल जीडीपी, नामित सकल घरेलू उत्पादन. आलं लक्षात, ठीक आहे. मग करंट प्राइस म्हणजे काय, याच्यामध्ये दोन्ही येते, क्वांटिटी बी येते, किती वस्तू घेतलो मी सांगितलं, 1 किलो भेंडी दे, 1 किलो टोमॅटो दे, 1 किलो वांगे दे, अजून काय देऊ शकत असतं दे, म्हणजे जे काही घेता येईल ते दे है ना. तर ते घेतलो आणि घरी गेलो ना, बायकोला सांगितलं संपले पैसे, बायको बोंबलली कसे संपल्या, म्हटलं भाव वाढले ना, तुला माहित नाही का. असं जेव्हा मी म्हणतो दॅट इज कॉल्ड ॲज अ क्वांटिटी, म्हणजे मी क्वांटिटी बी मोजली, 1 किलो 2 किलो 3 किलो प्लस त्याची प्राइस बी मोजली, सोबत काय मोजलं मी, प्राइस पण मोजलं, म्हणजे त्याची मूल्य पण मोजलं आणि त्याची संख्या पण मोजली. दॅट मीन्स इट इन्क्लूड्स बोथ क्वांटिटी ॲज वेल ॲज द प्राइजेस ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस. दोघांचं मिश्रण जेव्हा मी करतो, कुठल्या कॉन्टेक्स्टमध्ये, ॲट करंट प्राइजेस, चालू किमती, चालू 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 का, चालू नाही, चालू चालू करंट, चालू म्हणजे ते चॅप्टर नव्हतं, चालू करंट प्राइजेसमध्ये मी कॅल्क्युलेट करतो, दॅट इज अ नॉमिनल जीडीपी. नॉमिनल जीडीपी इनव्हेरिएबली ॲट अ करंट प्राइजेस. व्हॉट इट मीन्स, इट मीन्स जीडीपी ॲट करंट प्राइजेस, चालू किंमतीवर मोजलेलं सकल घरेलू उत्पादन, म्हणजेच काय तर नॉमिनल जीडीपी. आणि रिअल जीडीपी म्हणजे काय तर जीडीपी ॲट कॉन्स्टंट प्राइजेस, स्थिर किंमतीवर मोजलेलं जे जीडीपी आहे दॅट इज अ जीडीपी ॲट कॉन्स्टंट प्राइजेस, ज्याला आपण रिअल जीडीपी म्हणतो. आपण आता समजून घेऊया एक्झॅक्ट की हा कॉन्स्टंट प्राइस काय है ना. हा टेन्शन आला ना आता, कॉन्स्टंट प्राइस, कॉन्स्टंट म्हणजे कसा स्थिर राहू शकते, स्थिर म्हणजे कसा, म्हणजे भेंडीचे भावच नाही वाढत, असे कसे नाही वाढत, वाढते तर चालेल भेंडीचे भाव, तर हे कसे नाही वाढत ते पाहू. दॅट इज कॉल्ड ॲज अ रिअल जीडीपी. तर रिअल जीडीपीला समजून घेऊ, नॉमिनल जीडीपी समजली, दोघांचा फरक समजला की अजून आहे का इश्यूज, कुणाला आहेत का, प्लीज मला प्लीज सांगा. हां, सगळ्यांना समजलंय, नाही समजलं असेल तर काही हरकत नाही, नंतरही काही अडचणी आल्या तर विचारा मला, दॅट्स नॉट अ इश्यू, कुठलाही प्रॉब्लेम नाही है ना. ठीक आहे, आपण आता रिअल जीडीपी जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
तर रिअल जीडीपी जो आहे आपण काय म्हटलेलं आहे, रिअल जीडीपी म्हणजेच वास्तव जीडीपी है ना. हा तर माहित आहे, जीडीपी तर मराठी समजते ना, समजते है ना. आता वास्तव जीडीपी जर आपल्याला पाहायचा असेल, रिअल जीडीपी जर पाहायचा असेल, तर मी एक शब्द वापरला होता, ॲट कॉन्स्टंट प्राइजेस है ना, स्थिर किंमतीवर. ॲट कॉन्स्टंट प्राइजेस, स्थिर किमतीवर काय ते पाहायचं आहे. आता स्थिर किमतीवर पाहायचं आहे, ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर आपण याला समजण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. रिअल जीडीपी जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो, ती आपण एक एलिमेंट वापरतो त्याला, दॅट इज कॉल्ड ॲज अ बेस इयर, म्हणजेच आधारभूत वर्ष. आधारभूत वर्ष, भूत नाही म्हणजे आधार, बेस, नाही तर तुम्ही भूत वर्ष म्हणा, सगळे भूतच वर्ष आहेत भारतामध्ये है ना, काय घेणं देणं नाही, नुसते व्हर्च्युअल. तर आपल्याला काय दिसतंय, एक बेस इयर घ्यायचा असतो. म्हणजे असं वर्ष, बेस इयर म्हणजे कसं, मागे मी सांगितलंय तुम्हाला, पुन्हा एकदा रिवाइज करून देतो. बेस इयर कसं निवडायचं है ना, कुठलं बी निवडता येतं का, धरलं ना हे बघ बेस इयर म्हणून टाकायचं नाही. ज्या वर्षामध्ये, ज्या आर्थिक वर्षामध्ये सर्वसाधारणतः आर्थिक परिस्थिती सर्वच क्षेत्रांची म्हणजे प्राथमिक, द्वितीय, तृतीय सर्वच क्षेत्रांची जी काही आहे आर्थिक परिस्थिती सर्वसाधारणतः ठीकठाक असते. एकदमच वाईट नाही ना, खूपच मस्त नाही, म्हणजे ना बूम म्हणजे ना बेन ना बूम, म्हणजे असं वरच गेलेलं नाही आणि एकदम खाली गेलं, मस्तपैकी मेंटेन आहे. लोकांना त्रास होत नाही, लोकांना त्रास होत नाही म्हणजे खायला त्रास होत नाही असं नाही, विकत घ्यायला त्रास होत नाही, विकत घ्यायला त्रास होत नाही म्हणजे त्यांच्या पॉकेट जो आहे तो जास्त खाली होत नाही, परंतु उत्पादन सुद्धा छान होतं, उत्पादन करणारे सुद्धा खुश आणि विकत घेणारा सुद्धा खुश. अशी जी परिस्थिती आहे ज्या वर्षामध्ये असते, ते वर्ष आपण आधारभूत वर्ष निवडतो, ज्याच्यामध्ये इकॉनॉमिक ग्रोथ हा ठीकठाक असतो है ना, आणि अर्थव्यवस्था एकदम डामाडोल नसते किंवा खूप बूम म्हणजे खूप वर गेलेली नसते, असं म्हणजे आधारभूत वर्ष. आधारभूत वर्ष हे निरंतर बदलवावं लागतं. निरंतर जर बदलवलं नाही तर आत्ताच्या परिस्थितीत आपण जेव्हा रिअल जीडीपी काढतो तर ते वास्तव खऱ्या अर्थाने राहू शकतं. त्यामुळे इन जनरल 5 वर्षानंतर आपण बेस इयर किंवा कधी 10 वर्षानंतर आपण बदलवत असतो. आत्ताचा बेस इयर काय आहे, आत्ताचा बेस इयर काय आहे, कोणी सांगू शकाल प्लीज. आता आपण जीडीपी जेव्हा कॅल्क्युलेट करतो तेव्हा बेस इयर काय वापरतो. वा, व्हेरी गुड गौरव, थँक्यू. 2011-12 गौरवने सांगितलेलं आहे है ना, 2011 हां 11-12 फायनान्शियल इयर आपण मोजतो. व्हेरी गुड, छान, ओके अजय, थँक्यू. आपल्याला बघा काय दिसतंय की 2011-12. आता गृहीत धरूया, आपण असं गृहीत धरूया की बेस इयर जो आहे, आपण म्हणलं बा भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला ना तोच आमचा आधार, तो असलाच पाहिजे आधार. पॉलिटिकल याच्यामध्ये, आर्थिक याच्यामध्ये जर आपण कॅल्क्युलेट करून म्हटलं तर आपण म्हणू शकतो की भारत स्वतंत्र झाला तेव्हा अत्यंत वाईट परिस्थितीत होती, बरोबर आहे ना. इकॉनॉमिस्ट जे आहे, अर्थशास्त्रज्ञ, याला एक सुंदर संकल्पना, एक सुंदर वाक्य वापरतात है ना. भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला होता तेव्हा इंग्लिशमध्ये सांगतो, मराठीमध्ये मला नाही माहीत है ना, तर इंडिया ऑन द एव ऑफ इंडिपेंडन्स वॉज इन अ स्टँडस्टिल पोझिशन, असा शब्द आहे. वॉज इन अ स्टँडस्टिल, स्टँडस्टिल म्हणजे मराठीमध्ये म्हणू शकतो जैसे थे, काहीच नाही, हल्लम डुल्लम काहीच नाही है ना, एकदम जसं थांबलाय, जसं तुम्ही 6 महिने नाही का असं थांबल्यासारखे झाले होते. आता का करू ना काय नाही, काही सुचत नव्हतं, समोर बी जात नाही ना मागं बी जात नाही, जिथं आहे तिथं पडलाय, निश्चित एकदम घेतल्यासारखं नाही का. तर असं जे होतं तशी अर्थव्यवस्था भारताची होती. आता आपण तो जर बेस इयर निवडला आणि त्या बेस इयरची जर एखादी प्राइस निवडली, आपण उदाहरणार्थ घेऊया 1947 ची एक बेस इयरची प्राइस, म्हणजे उदाहरणार्थ आपण राईस तांदूळ घेऊया, तर तांदूळ किती रुपये किलो असेल,
रुपये नसन, तो पैशाच्या याच्यात असन. असं गृहीत धरूया 10 पैसे किलो आहे ना, 10 पैसे पर किलो असं असं. आता आताचा तांदूळ जर मोजला तर आता किती रुपये किलो आहे खाताना रे बापू? किती रुपये किलो आहे खाताना? कोण कोण खाते भात का? तिकडे भंडारा साईडचे कोण होतं माहित नाही. ओ माळगावचे कोण कोण व्हा? किती रुपये किलो खातात नुसते, माहीतच नाही किंमत किती आहे का. हा 45 रुपये खाते ना, आणते बी सुवर्णा बी आणते 40 रुपये, 45 रुपये, 45 रुपये, 31 रुपये. कोणी कंट्रोलचे खाते, कोणी चिनोरचे खाते. बासमती कोणी खात नाही, बरं झालं, नाही तर आली असते आपण इथून लगेच सांगितलं असतं बा बासमती खाणारे इथं लोक आहेत म्हणून. मग ते गडबड झाली असती. आपल्याला काय दिसते, जर आजच्या घडीला आपण जर राईस जर पकडली 45 रुपये किलो, तर ह्या बेस जर घेतला असता आपण 1947चा, त्या कॉन्टेक्स्टमध्ये आजचं जर चित्र दाखवायचं तर किती भयानक दिसेल. किती टक्क्याने आपली वाढली इकॉनॉमी है ना. बस इकडे तर मग सगळी बात होऊन जाईल है ना, की हमारी इकॉनॉमी इतनी बढ़ गई. खूप भयानक होईल. बरोबर आहे. हा हे खऱ्या अर्थाने वास्तव परिस्थिती दर्शवत नाही. वास्तव परिस्थिती दर्शवण्याकरिता म्हणून आपण काय करतो, सातत्याने बेस इयर बदलत असतो. केवळ ह्यासाठीच नाही की किमती अशा अवास्तव दिसू शकतात, सोबतच वस्तू सुद्धा बदलतात है ना. उदाहरणार्थ आपण जर 1947चा बेस इयर घेतला तर मग हा लॉजिटेकचा कॅमेरा कुठं दिसन, हा माईक कुठं दिसन, हा लॅपटॉप कुठं दिसन का? मग आजच्या घडीला त्या कमोडिटी दिसणार नाही. मग यांचं विकत घेतलं नाही, हे खर्च झाला तो कुठं गेला इकॉनॉमीमध्ये, ज्याची व्हॅल्यू घेणार कुठं? तर हा बास्केट जो आहे गुड्सचा तो पण बदलतो. काही वस्तू गायब होतात. म्हणजे आता ट्रान्झिस्टर कोणी वापरते का? ट्रान्झिस्टरचा नवीन मॉडेल आला, कारवान नाही का, 5000 गानों के साथ है ना, मस्तपैकी ट्रान्झिस्टर वाटते. पण तो खरा ट्रान्झिस्टर हो का? लावला विविध भारती असा ट्युनिंग मॅच करत सेल बसवले तसा हो का? नाही, ट्रान्झिस्टर राहिलेला नाही. आता आपण FM बघतो है ना. अशा वेगळे कॉन्सेप्ट्स आलेले आहेत. म्हणजेच काय, कमोडिटी सुद्धा बदलतात. काही कमोडिटी गायब होतात आणि काही कमोडिटी नवीन येतात. मग बास्केट बदलेल, बास्केट ऑफ गुड्स हे बदलेल आणि म्हणून बेस इयर सुद्धा निरंतर बदलावा लागतो. मग बेस इयरचे काही नॉर्म्स आहेत. पहिला आपण नॉर्म्स काय बघतोय की बेस इयर जो आहे, आधारभूत वर्ष जो आहे तो असा असला पाहिजे की जेणेकरून ना इन्फ्लेशनरी ना डिफ्लेशनरी, खूपच जास्त किंमत वाढलेली नसावी, खूप घसरलेली नसावी, अर्थव्यवस्था सुव्यवस्थित असावी, लोकांना त्रास नसावा आणि प्रोड्युसरला सुद्धा प्रॉफिट होत असावा. असं कॉम्बिनेशन म्हणजे आधारभूत वर्ष. सोबतच आधारभूत वर्ष असं की ज्याच्यामध्ये बहुतांशी गुड्स अँड सर्व्हिसेस जे आहेत, वस्तू आणि सेवा आहेत, त्याचा समावेश असलेला असावा. ती वास्तव परिस्थिती दाखवणारा असावा. मग आपण बेस इयर निवडला. मग बेस इयरमध्ये ज्या किमती असतील, उदाहरण आपण असं जर घेतलं की 2011-12 हे बेस इयर सांगितलं. 2011-12 मध्ये जर राईसची किंमत आपण असं गृहीत धरूया है ना, भाताची किंमत जी आहे, तांदळाची किंमत जी आहे ही अशी गृहीत धरूया की से एक्झाम्पल 30 रुपये किलो होती आणि आता मात्र ती 45 रुपये किलो झाली. हा जो डिफरन्स आहे है ना, कितीचा आहे है ना, 15चा आहे. हा जो डिफरन्स आहे, बरोबर आहे का गणित? मला गणित येत नाही है ना. हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स जो आहे इट शोज रियल. हे काय शो करतं? रियल जीडीपी कितीने वाढलेला आहे, प्रत्यक्षात कितीने वाढलेला आहे, हा जो एलिमेंट आहे दॅट इज अ रियल जीडीपी. त्यासाठी आपल्याला बेस इयर आवश्यक आहे. मग बेस इयरचा आपण काय गृहीत धरतो? से एक्झाम्पल जर आपण 30 हा जर पकडला, 30 हा जर पकडला तर हा 30 झाला त्यावेळेसचा जीडीपी. कुठला जीडीपी? त्या तत्कालीन परिस्थितीमधला जीडीपी 2011-12चा जीडीपी. याला मी सध्या लिहून ठेवलेला आहे जीडीपी T-1 मूलभूत है ना, आधारभूत वर्षाचा. सोबतच मला आजचा जीडीपी कॅल्क्युलेट करायचा आहे. आजची परिस्थिती काय आहे है ना, करंट
आजची कॉन्टेक्स्ट मध्ये, म्हणजे हे कोणतं वर्ष सुरू हो, 2020-21 बरोबर आहे, फायनान्शियल इयर. मग ह्या 20-21 मध्ये मला कॅल्क्युलेट करायचं आहे, तर 20-21 ला मी पकडतो GDP-T आत्ताच, GDP-T. मग याच्या आधारावर मी एक फॉर्म्युला तयार करतो, तो म्हणजे GDP-T मायनस GDP-T मायनस 1 डिवायडेड बाय GDP-T मायनस 1 मायनस 1. काय फॉर्म्युला तयार झाला, आत्ताचं वर्ष आधारभूत वर्ष मायनस करायचं, आधारभूत वर्ष त्याला डिवाइड करायचं आणि मायनस 1 डिवाइड करायचं. हे डिवाइड केलं की आपल्याला काय मिळेल, रिअल जीडीपी. म्हणजे रिअल जीडीपी कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये काढतो, कुठल्या रेशो मध्ये काढतो, आधारभूत वर्षाच्या किमतीला गृहीत धरून आपण रिअल जीडीपी कॅल्क्युलेट करतो. इज दॅट क्लिअर, लक्षात आलं, ठीक आहे. आता एक कॉन्टेक्स्ट मध्ये हे एवढं लक्षात आलं का, एवढं लक्षात आलं है ना. अरे आता आपण रिअल जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी पाहिला, काही अडचण आहे याच्यामध्ये, एवढं लक्षात ठेवायचं की रिअल जीडीपी जेव्हा आपण विचारात घ्यायची आहे, वास्तव जेव्हा आपण सकल घरेलू उत्पादन हे लक्षात घ्यायचं आहे, तर तेव्हा आधारभूत वर्ष आवश्यकच आहे. पण नॉमिनल जे आहे त्याला आधारभूत वर्षाची गरज नाही. का, तर नॉमिनल हे आपण आजच्या प्राइजेसमध्ये कॅल्क्युलेट करतो, करंट प्राइजेसमध्ये कॅल्क्युलेट करतो. म्हणजे याच्यामध्ये इन्फ्लेशन वगैरे हे कन्सिडर केलं जात नाही, एकूणच मोजलं जातं. पण रिअल जीडीपी जेव्हा आपण मोजतो, तेव्हा रिअल जीडीपी मोजताना आपल्याला जो इन्फ्लेशनचा कॉन्टेक्स्ट आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा असतो, तो कन्सिडर करायचा असतो. वास्तववादी परिस्थिती माहीत झाली पाहिजे म्हणून, बरोबर आहे. म्हणजेच काय, आपल्याला काय दिसतंय की पुन्हा आपण बघूया, रिअल जीडीपी काय लक्षात घेते, क्वांटिटी. रिअल जीडीपी काय लक्षात घेते, क्वांटिटी, संख्या, किती संख्येनं उत्पादन वाढलं. आणि नॉमिनल जीडीपी काय लक्षात घेते, क्वांटिटी आणि प्राइस दोन्ही, आजची प्राइस काय आणि त्याची संख्या याचा गुणाकारच करते सरळ. म्हणजे एखादी संख्या असेल एखाद्या युनिटची आणि 10 रुपये असेल, सरळ सांगते 20. पण ही काय सांगते, केवळ क्वांटिटी. का, तर प्राइस कुठलं घेतलं आहे आपण, प्राइस हे आधारभूत वर्षाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये घेतले. मग आपल्याला असं दिसतंय की रिअल जीडीपी जो आहे तो एक डायमेन्शन सांगतं, एक आयाम सांगतं, ते एक सांगतं क्वांटिटी. आणि नॉमिनल जीडीपी काय सांगतं, दुसरा आयाम सांगतं क्वांटिटी आणि प्राइस. मग आम्हाला पाहायचं आहे खऱ्या अर्थाची जीडीपी किती याच्याने बिल्डअप झाली. मग खरं वास्तववादी चित्र जर पाहायचं असेल तर आपल्याला मूल्याच्या दृष्टिकोनातून पाहायचं आहे. कारण आपण जीडीपीचा काय म्हटलेला आहे, जीडीपी म्हटलेला आहे व्हॅल्यू ऑफ all final goods and services domestically produced in the concerned time period. एका निश्चित कालावधीकरिता एका देशांतर्गत झालेलं सर्व अंतिम वस्तू आणि सेवा यांचं एकूणच मूल्य व्हॅल्यू म्हटले. व्हॅल्यू म्हणजे प्राइस आली. मग प्राइस आपल्याला वेगळी काढावं लागेल, तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला माहित होईल काय परिस्थिती आहे. म्हणजे आम्हाला थर्ड डायमेन्शन घ्यावं लागेल. थर्ड डायमेन्शन जे आहे ते आहे प्राइस. कशासारखी काढावं लागेल, रिअल जीडीपी सारखी आपल्याला प्राइस काढावं लागेल. आणि रिअल जीडीपी सारखी जी आपण प्राइस काढतोय आजच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आधारभूत वर्ष घेऊन, दॅट इज कॉल्ड एज अ जीडीपी डिफ्लॅटर, जीडीपी भाजक. आलं की नाही लक्षात. म्हणजे खऱ्या अर्थानं किती मूल्यात्मक दृष्ट्या, किती
गतीनं आपली इकॉनॉमी विकसित झालेली आहे. म्हणजेच काय तर आजची करंट प्राइस मोजली तर त्याच्यात इन्फ्लेशन घुसलं राहते. कुठून घुसून राहते दिसे बी नाही. जातो आपण बाजारात म्हणतो 20 रुपये पाव भेंडी. आता 20 रुपये पाव भेंडी म्हणली का घ्यावं लागते. भेंडी नाही खाणार मग जमत नाही है ना, स्मूथ नाही का, भेंडी खावायचं लागत. बरोबर आहे, भेंडी खाल्ल्यानंतर बरंच काही होतं. तर ठीक आहे, तर भेंडी घेतलं आणि खाल्लं पण 20 रुपयाची घ्यावं लागते. आपण असं म्हणू शकतो का थांब आता मी आधारभूत वर्ष, असं तिला सांगायला गेलं भाजीवालीला आधारभूत वर्ष तर ते आपला आधार काढून घे है ना. तर त्या याच्यामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने जर पाहिजे असेल तर प्राइस आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये काढायचं. म्हणजे प्रत्यक्षात भेंडी जी आहे आधारभूत वर्षाच्या कॉन्टेक्स्टमध्ये किती उछाल घेतला, किती उछाल घेतला, खरा उछाल काय आहे तो आपल्याला पाहायचा असेल तर तो कोण दाखवतो, जीडीपी डिफ्लॅटर दाखवतो. म्हणजे आपण बोलताना जेव्हा बोलतो अरे लईच महाग झालं, पण प्रत्यक्षात कितीने महाग झालं, किती उछाल घेतलाय, तो उछाल आपल्याला कॅल्क्युलेट जीडीपी डिफ्लॅटरने करणं शक्य होतं. मग जीडीपी डिफ्लॅटरनं करणं शक्य होतं तर कसं आपण कॅल्क्युलेट करायचं, कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायचं. तर आपल्याला दिसतंय एका बाजूला आपण नॉमिनल प्राइस पाहतो म्हणजे नॉमिनल जीडीपी पाहतो आणि दुसऱ्या बाजूला आपण रिअल जीडीपी पाहतो. नॉमिनल म्हणजे करंट आहे आणि आपण इथे डिफ्लॅटरचा शब्द वापरलेला होता, भाजक म्हणजे विभाजक असा आहे. म्हणून नॉमिनल प्राइस किंवा नॉमिनल जीडीपी आहे त्या नॉमिनल जीडीपीला आम्ही कशाने डिवाइड करू, रिअल जीडीपीने डिवाइड करू. नॉमिनल जीडीपीला कशाने डिवाइड करू, रिअल म्हणजेच काय क्वांटिटी इनटू प्राइस डिवाइडेड बाय दी क्वांटिटी. कारण पाहिजे काय आपल्याला, पाहिजे काय आपल्याला प्राइस पाहिजे आहे म्हणजे क्वांटिटी इनटू प्राइस, संख्या गुणिला मूल्य भागीला संख्या. रिअल जीडीपी म्हणजे संख्यात्मक दृष्टिकोनातून पाहिलं आहे, बरोबर आहे, राईट. ठीक आहे, आपल्याला काय दिसतंय, आपल्याला प्राइस काढायची आहे. जीडीपी डिफ्लॅटर म्हणजे प्राइसच्या कॉन्टेक्स्टमध्ये वास्तववादी परिस्थिती आपल्याला पाहायची आहे. म्हणून आपण नॉमिनल प्राइस नॉमिनल जीडीपी बघतो. नॉमिनल जीडीपी मध्ये आपण पाहिलं क्वांटिटी इनटू प्राइस, संख्या गुणिला किंमत भागीला संख्या. रिअल जीडीपी म्हणजे संख्या म्हणजे आपल्याला काय मिळेल, प्राइस मिळेल, बरोबर आहे. परंतु जीडीपी डिफ्लॅटर काढताना हा आधारभूत वर्षाच्या कॉन्टेक्स्टमध्ये काढायचा आहे, कॉन्स्टंट लेवलवर काढायचा आहे, बरोबर आहे. आधारभूत वर्षाच्या याच्यावर काढायचा आहे म्हणून आपण काय करणार त्याला गुणिला 100, बरोबर आहे. म्हणजे जीडीपी डिफ्लॅटरचा फॉर्म्युला काय झाला, जीडीपी डिफ्लॅटरचा फॉर्म्युला जीडीपी डिफ्लॅटर इज इक्वल टू नॉमिनल जीडीपी डिवाइडेड बाय रिअल जीडीपी इनटू 100. लक्षात आलंय, ओके, ठीक आहे, राईट. काही अडचण याच्यामध्ये फॉर्म्युलामध्ये काही अडचण नाही. मग आपण काय करतोय आता याला उलट करूया आपण. आपल्याला आता रिअल जीडीपी जर काढायचा आहे, रिअल जीडीपी है ना, जीडीपी डिफ्लॅटर हा मदतगार आहे काय काढून द्यायला, रिअल जीडीपी. मग आपण या फॉर्म्युल्याला उलट करतो. उलट म्हणजे कसं, रिअल जीडीपी दिसत आहे का, हा रिअल जीडीपी इज इक्वल टू काय येईल आता सांगा, रिअल जीडीपी हा इकडे ठेवू बापू सोन्याले है ना. तर मग आपल्याला काय दिसल, जीडीपी डिफ्लॅटर डिवाइडेड बाय जीडीपी डिफ्लॅटर डिवाइडेड बाय काय राहील है ना, हा इकडे जाईल ना, नॉमिनल जीडीपी. नॉमिनल जीडीपी आणि बेस इयर काय राहील, हियर द बेस इयर इज 100. बेस इयर हा नेहमी काय पकडणार आपण, 100. जी काही किंमत असेल त्याला आपण 100 ह्या आकड्यात पकडणार आणि त्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण रेशो किंवा पर्सेंटेज काढणार. ठीक आहे, आता आपण याला अजून समजून घेऊया. बस एक 5 मिनिटं मी तुम्हाला पकवतो, मग मी सोडून देतो तुम्हाला.
जाऊ नका बे, 22 पोट्टे आहे आज, है ना, थांबा 5 मिनिटं. तर आपल्याला काय दिसतंय की आपण रिअल जीडीपी काढायचं असेल तर डिफ्लॅटर नॉमिनल प्राइसच्या कॉन्टेक्स्टमध्ये बघतो. म्हणजेच काय, तर आपण वास्तववादी परिस्थिती काढायसाठी डिफ्लॅटरचा वापर करतो, है ना. डिफ्लॅटरचा जो वापर करायचा आहे तो करताना आता आपण दोघांना बघायचं आहे, नॉमिनल आणि रिअल जीडीपीच्या कॉन्टेक्स्टमध्ये. आपण असं गृहीत धरूया बेस इयर, से एक्झाम्पल आपलं बेस इयर सध्या आहे 2011-12. हा बेस इयर घेतला तर बेस इयर ज्या वर्षी होता त्या वर्षी रिअल जीडीपी इज इक्वल टू नॉमिनल जीडीपी. बेस इयरला काय राहील फॉर्म्युला, रिअल जीडीपी इज इक्वल टू नॉमिनल जीडीपी. दोन्ही समान राहतील, खरं आणि नामित हे सारखं राहील. म्हणजेच काय, जीडीपी डिफ्लॅटर कसा राहील, कॉन्स्टंट. कसा राहील, कॉन्स्टंट. याच्यानंतरचे इयर्स, यानंतरच्या इयर्स मध्ये मग मात्र आपल्याला बदल दिसेल. कसा बदल दिसेल, कारण फॉर्म्युला लक्षात ठेवायचा है ना. पुन्हा लिहून देतो इथे, जीडीपी डिफ्लॅटरचा फॉर्म्युला काय आहे, जीडीपी डिफ्लॅटरचा फॉर्म्युला नॉमिनल जीडीपी डिवायडेड बाय रिअल जीडीपी इंटू 100 हा बेस इयर. ठीक आहे. मग या कॉन्टेक्स्ट मध्ये याच्या जर बघितलं आपण, हा तर रिअल जीडीपी इज इक्वल टू नॉमिनल जीडीपी, है ना. जीडीपी कॉन्स्टंट राहील, 100 कॉन्स्टंट झाला, बरोबर आहे. आता सबसिक्वेंट इयर्स म्हणजे त्यानंतरचे वर्ष याच्यामध्ये जर रिअल जीडीपी हा नॉमिनल जीडीपी पेक्षा जास्त असेल तर काय होईल, रिअल जीडीपी हा नॉमिनल जीडीपी पेक्षा जास्त असेल तर काय होईल, काय दिसेल फॉर्म्युला आपल्याला, है ना. तर आपल्याला असं दिसेल की खऱ्या अर्थानं इकॉनॉमी जी आहे ती विकसित होत चाललेली आहे. पण कशी होत चाललेली आहे, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट जीडीपी डिफ्लॅटर हा कॉन्स्टंटली विकसित होत आहे, बरोबर आहे. पण जर नॉमिनल जीडीपी हा अधिक असेल आणि रिअल जीडीपी हा जर कमी असेल तर आपल्याला काय दिसेल, इन्फ्लेशन कितीने वाढलंय. आपल्याला कशाने काय दिसेल, इन्फ्लेशन कितीने वाढलंय. म्हणजे इन्फ्लेशनची सत्य परिस्थिती जी आहे ती कॅल्क्युलेट करायला आपण जीडीपी डिफ्लॅटर वापरतो. आणि म्हणूनच जीडीपी डिफ्लॅटरला दुसरं नॉमेनक्लेचर आहे, जीडीपी डिफ्लॅटरला दुसरं जे नॉमेनक्लेचर आहे ते म्हणतो जीडीपी प्राइस डिफ्लॅटर. किंमत आली जीडीपी प्राइस डिफ्लॅटर, किंवा याला दुसरा शब्द वापरतात इम्प्लिसिट प्राइस इंडेक्स. इम्प्लिसिट प्राइस इंडेक्स म्हणजे इम्प्लिसिट म्हणजे त्यात अंतर्भूतच आहे, त्यात गृहीतच धरलेला आहे असा जो प्राइस इंडेक्स आहे तो प्राइस इंडेक्स आपल्याला म्हणतात. म्हणजे याला हे सुद्धा नावं आहेत, हे लक्षात घ्या. कधी जीडीपी डिफ्लॅटरना विचारता ह्या नावाने विचारू शकतात, त्यामुळे डोंट बी कन्फ्यूज व्हायची गरज नाही. ओके, ठीक आहे. आता आपण बघूया शेवटचं बस एक 5 मिनिटं है ना. कुठे पकले असतील तुमचे, आता उद्या तर येणारच नाही कोणीची, है ना. तर आपण दुसऱ्या कॉन्टेक्स्टमध्ये पाहूया. आपण इन जनरल बघतोय, सर्वसाधारणतः आपण काय बोलतोय की बा इन्फ्लेशनचे जे काही इंडेक्स आहे ते इंडेक्स म्हणजे कोणतं, सीपीआय, कंझ्युमर प्राइस इंडेक्स, बरोबर आहे. असं आपण म्हणतो कंझ्युमर प्राइस इंडेक्स आहे. हा जीडीपी डिफ्लॅटर कुठला, बरोबर आहे. काय अडचण आहे बघूया. जीडीपी डिफ्लॅटर किती महत्वाचा. कंझ्युमर प्राइस इंडेक्स जो आहे हा जो आहे इन जनरल फिक्स्ड बास्केटच्या कॉन्टेक्स्ट मध्ये असतो. फिक्स बास्केट म्हणजे कंझ्युमरची ठरलेली बास्केट आहे. लिंबू आहे, सोडा आहे, सोबत काय काय लागतं बे, लिंबू सोबत अजून काय, चकना आहे, मग बाकीची हे जे आहे ना हे पकडलेलं, तंबाखू, खर्रा, गुटखा है ना, पान, सुपारी
आणि हे फिक्स आहे. तुमच्या मोबाईल फोन असे फिक्स गुड्स जे आहेत, निश्चित गुड्स केलेले आहेत, ते कशामध्ये गेलेले आहेत? कन्झ्युमर प्राइस इंडेक्समध्ये. आणि दुसरा एक पाहतो आपण होलसेल प्राइस इंडेक्स. याच्यामध्ये डीलर लेवलवर, प्रोड्युसर लेवलवर, डीलर लेवलवर, प्रोड्युसर लेवलवर गेले असतात आणि कन्झ्युमर जे आहेत प्रत्यक्षात कन्झ्युम करतो त्या लेवलवर गेले असतात. त्यामुळे ह्या दोघांमध्ये विभागणी झालेली आहे. गुड्सची, वस्तूंची विभागणी झालेली आहे. वस्तूंची विभागणी झाली असल्यामुळे एखादा जर बदल झाला असेल लगेच, म्हणजे मागच्या वर्षी काही नसेल, जसं आता ह्या वर्षी लॉजिटेक कॅमेरा, आधी कुत्रं विचारत नव्हतं, नाही ना, माहीतच नव्हतं काय कॅमेरा राहते काय नाही, सगळ्यांना हेच माहीत होतं. वेबकॅम म्हणजे लॅपटॉप लावला का तिथं थोबडं दिसते, एवढंच माहीत होतं. आता माहीत झालं अबे वेबकॅम लागते, त्याशिवाय आपण काय आपलं थोबडं काही चमकून येत नाही. हा नवीन कॉन्सेप्ट जो आहे ह्या वर्षी झाला, आत्ता ताज्या. पहिले तर कोणाला माहीत नव्हतं, मला तर नावी माहीत नव्हतं. मी पहिल्यांदा ऐकलो लॉजिटेकचे कुठले कॅमेरे राहतात. म्हणजेच काय, व्हॉट इट मीन्स, ही नवीन एक एलिमेंट मार्केटमध्ये लगेच शिरलाय. बरोबर आहे. एक म्हणे बा कोणता तरी कॅमेरा शूटिंगसाठी लागते. कोणता कॅमेराचं नाव काय? कोणता कॅमेरा म्हणतात त्याला? नाही का, सोनी तर ते ब्रँड झालं. हा, त्याला SDR म्हणतात, USDR म्हणतात, कोणता म्हणतात त्याला, कोणता तर कॅमेरा असा DSLR. हे बी नाव मी पहिल्यांदा ऐकलं, हे मला माहीतच नव्हतं आधी. मी म्हणत होतो हा कोणता राहते, माझ्यावर तर कॅमेरा आहे तो आता फोटो काढायचा. तर ते म्हणे अबे तो नो, फोटो काढायचा, इथे व्हिडिओ काढावा लागतो. हा जो गमतीशीर एलिमेंट आहे, हे नवीन आलेत ना, नवीन आलेले आहेत. हे नवीन डायमेन्शन, जसं आता एक नवीन आला आहे इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल. आपण मोठ्या मोठ्या अकॅडमीमध्ये पाहतो इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल. या मागं असा पूर्ण TV दिसते असा, है ना, नवीन कॉन्सेप्ट. तिथं लिहिते बी, किचडते बी, आणि फोटो बी दाखवते, काही बी दाखवते. तर तो जो आहे एलिमेंट हा नवीन आलेला आहे. हे नवीन जे गुड्स आलेले आहेत ते मात्र ह्या कन्झ्युमर प्राइस इंडेक्सच्या बास्केटमध्ये नसतात. मग ह्या वर्षीची तत्कालीन परिस्थिती वास्तववादीदृष्ट्या जर आपल्याला पाहायची असेल तर पाहणार कसा? ते पाहण्यासाठी म्हणून आपल्याला GDP डिफ्लॅटरची आवश्यकता आहे. वाय? बिकॉज GDP डिफ्लॅटर हॅव ॲबिलिटी टू इन्क्लूड ऑल दोज गुड्स विच आर करंटली युज्ड. आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये जे काही असेल ते सर्व समावेशक आहे. इट कव्हर ऑल सेक्टर्स. सर्व क्षेत्र हे कव्हर करतं, प्राथमिक, द्वितीय, तृतीय. हे बिझनेसमॅनने काय विकत घेतलं तेही कॅल्क्युलेट करतं, कन्झ्युमरने काय विकत घेतलं तेही कॅल्क्युलेट करतं, गव्हर्नमेंटने काय विकत घेतलं तेही कॅल्क्युलेट करतं. कन्झ्युमर प्राइस इंडेक्स हे काही गव्हर्नमेंटने काय विकत घेतलं ते कॅल्क्युलेट नाही करत, है ना, प्रोड्युसरने काय घेतलं ते कॅल्क्युलेट नाही करत, पण हे मात्र कॅल्क्युलेट करतं. म्हणून हे सर्व समावेशक आहे, ऑल इन्क्लुसिव्ह आहे. आणि म्हणूनच GDP डिफ्लॅटर हे खऱ्या अर्थानं वास्तववादी परिस्थिती, इन्फ्लेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये, है ना, प्राइस इंडेक्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये सध्याची काय परिस्थिती आहे ते प्रत्यक्षात दर्शवतं. आणि म्हणून GDP डिफ्लॅटर जो आहे हा दरवर्षी कॅल्क्युलेट केला जातो. कसा कॅल्क्युलेट केला जातो? कोणासोबत? ते इट इन्व्हेरिएबली कॅल्क्युलेट विथ द कॅल्क्युलेशन ऑफ GDP, है ना. मग GDP केव्हा कॅल्क्युलेट करतो? तर GDP आपण असं दिसतंय हे इयरली बेसिसवर कॅल्क्युलेट करतो किंवा क्वार्टरली बेसिसवर कॅल्क्युलेट करतो. कसं कॅल्क्युलेट करतो? इयरली और क्वार्टरली. क्वार्टर नाही का, क्वार्टरली. क्वार्टरली म्हणजे 3 महिन्याचा एक क्वार्टर. क्वार्टर म्हणजे तुमचा नाही, है ना, 3 महिन्याचा एक, म्हणजे वर्षातून 4 वेळा GDP डिक्लेअर केल्या जातं. पण 4 वेळा जे डिक्लेअर केल्या जातं ते सीझनल ॲडजस्टमेंटवर असतं, जेणेकरून अस्थिर दिसायला नाही पाहिजे. सीझनल ॲडजस्टमेंटवर असतं क्वार्टरली. आणि मग ॲन्युअल कॅल्क्युलेट करतो, इयरली, ॲन्युअल. बिलकुल जसं GDP कॅल्क्युलेट करतो तसंच GDP डिफ्लॅटर सुद्धा हे क्वार्टरली आणि इयरली कॅल्क्युलेट केल्या जातं. मग अडचण येते का आत्ता आपण पेपरात छापून पाहतो असा मोठा, है ना, प्याज ने आंसू बहाय असं काहीतरी पाहतो ना, है ना, टोमॅटो पूछो मत उछल रे, असं जे पाहतो ते आपण दररोज पाहतो, आठवड्याचं पाहतो. म्हणजेच काय, तर क्वार्टरपर्यंत कुठं वाट पाहणार आहे? क्वार्टरपर्यंत, है ना. तर आपल्याला वीकली आहे, मंथली आहे डाटा आवश्यक असतो. तो मंथली आणि वीकली इन्फ्लेशनचा डाटा कोण देतं? CPI देतं. हा मंथली बेसिसवर असतं, वीकली बेसिसवर असतं. परंतु एक
ज्याला आपण सर्वसाधारणता आहे, जनरलाइज याच्यावर वास्तववादी इन्फ्लेशनची परिस्थिती, वास्तववादी इकॉनॉमिक उछाल किती मारलेला आहे त्याची परिस्थिती जीडीपी डिफ्लॅटर दाखवतं. ठीक आहे, समजलं? काही अडचण? संपला चॅप्टर. काही अडचणी आहेत मित्रांनो? काही अडचणी नाही? अडचणी नाही आहेत. ओके, थँक्यू.